पडू आजारी मौज हीच वाटे भारी, नकोच जाणे मग शाळेला, काम कुणी सांगेल न मजला. मऊ मऊ गादी निजावयाला, चैनच सारी मौज हीच वाटे भारी. एका शाळेत जाणाऱ्या मुलाची ही कविता आहे. आजारी पडल्यानंतर लहान मुलांना काय वाटतंय हे या कवितेत सांगितलंय. पडू आजारी मौज हीच वाटे भारी. आजारी पडल्यास मौज वाटते. शाळेत जाण्याचं काम पडत नाही. काम कुणी सांगितलं तर काम कुणी सांगणार नाही. मऊ मऊ गादी निजावायला, झोपण्यासाठी मऊ गादी मिळेल. चैनच सारी मौज हीच वाटे भारी. आजारी पडल्यानंतर चैन वाटतं, मौज वाटते. मिळेल सांजा साबुदाणा, खडी साखर मनुका बेदाणा, संत्री साखर लिंबू आणा, जा बाजारी मौज हीच वाटे भारी. आजारी पडल्यानंतर साबुदाणा, सांजा, खडीसाखर, मनुका, बेदाणा, संत्री, साखर, लिंबू हे सगळं काही आजारी पडल्यानंतर घरातील आई आपल्याला देते. जा बाजारी मौज हीच वाटे भारी. सगळेजण घरातील माणसं बाजार जातील, मग सगळे सामान घेऊन येतील. त्यासाठी मौज हीच वाटे भारी. आजारी पडल्यानंतर मौज वाटते. भवती भावंडाचा मेळा, दंगा थोडा जरी कुणी केला, मी काऊनी सांगेन तयाला, जा बाहेरी मौज हीच वाटे भारी. घरात भावंड एकत्र राहतात, थोडे दंगा मस्ती करतात. तर मी आजारी पडल्यानंतर मी त्यांना रागवून सांगेन बाहेर जा, आणि मग मलाही आनंद वाटेल, अशी भावना व्यक्त करते हा मुलगा. कामे करतील सारे माझी, झटतील ठेवाया मज राजी, बसेल गोष्टी सांगत आजी मज शेजारी, मौज हीच वाटे भारी. माझ्यासाठी सगळेजण काम करतील, मला बरं वाटावं, चांगलं वाटावं म्हणून, चांगलं वाटेल म्हणून झटतील, आणि आजी माझ्याजवळ बसून गोष्टी सांगेल, मला त्यासाठी खूप छान वाटेल. असेल आजारी पण गोड, असूनी कणती काजन मूड, हे मजला उकलेना गुड, म्हणून विचारी मौज हीच वाटे भारी. आजारी पडणं तर गोड आहे असं म्हणतो मुलगा. असूनही कणती काजन मूड. मूर्ख लोक का बरं कणतात की आजारी पडणं चांगलं नाही. हे गुड जे आहे ते हे मुलाला समजत नाही आहे, आणि तो आपल्याला विचारते, आणि तो म्हणते मौज हीच वाटे भारी. आजारी पडल्यानंतर मौज वाटते असं हा सांगतो.